इयत्ता 8वी लेसन नंबर 13वा अश्वस्य स्वामिनिष्ठ हा संस्कृत लेसन आहे। तर यामध्ये पाळीव प्राणी आणि माणूस यांच्यातील प्रेम ही एक कशी विलक्षण आश्चर्यकारक गोष्ट आहे आणि क्वचित प्रसंगी माणसापेक्षा सुद्धा प्राणी इमानी असतात, एकनिष्ठ असतात, हेच याच्यामध्ये सांगितलेले प्रस्तुत कथेत आपल्याला पाहायला मिळेल। तर आपण संस्कृत शिकण्यासाठी ही कथा वाचत आहोत हे लक्षात ठेवा। आणि इथे नामाच्या विभक्ती क्रियापदाची रूपे कर्त्यांशी त्यांचा कशा प्रकारे संबंध येतो या गोष्टी लक्षात घेण्यासाठी ही आपल्याला गोष्ट शिकायची आहे। तर लक्ष द्या। मध्य समय म्हणजे कसं, दुपारच्या वेळी। सर्वत्र निरवता म्हणजे सर्वत्र शांतता पसरलेली होती। मार्ग अपि निर्मनुष्य म्हणजे रस्त्यावर एकही मनुष्य दिसत नव्हता। तदा एव कोपिह अश्व मार्गे धावती। अश्व म्हणजे काय, घोडा। त्यावेळी रस्त्यावर एक काय होता, घोडा धावती म्हणजे धावत होता। आणि तस्य एकः पादः वर्णितः आणि तेव्हा त्याच्या पायाला काय झाली, व्रणित म्हणजे काय, जखम झाली। सह कष्ट न वेदना सहते आणि तो वेदनेने का होता, सहन करत होता, म्हणजे त्याला खूप दुःख होत होतं, वेदना होत होत्या। तथापि त्रिभः पादैवः यथा कथमेपि सहा धावती। आणि तरीही 3 पायांनी, बघा त्रिभी म्हणजे काय, 3 पायांनी तो कसा बसा काय करत होता, धावत होता। यथा कथमपि म्हणजे कसा बसा तो धावत होता। तस्य पुष्टे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी आणि स्वामी म्हणजे कोण, त्याचा मालक। त्याच्या घोड्याच्या काय करत होता, पाठीवरती बसला होता आणि त्याचा मालक शस्त्रांच्या आघातांनी जखम झालेला होता। बघा, तस्य स्वामी शस्त्र प्रहरे वर्णितः म्हणजे त्याचा स्वामी म्हणजे त्या घोड्याचा मालक, त्याला तो सुद्धा कसा जखमी होता, तरी पण तो घोडा त्याच्या पायाला जखम झाली तरी त्याच्या स्वामींना 3 पायावरती घेऊन तो काय करत होता, धावत चाललेला होता। अविरत धावेन न अश्व, अविरत म्हणजे सतत, विश्रांती न घेता, एकही क्षण न थांबता तो सतत घोडा धावत होता। अतीव श्रांतः जायन्ते म्हणजे तो घोडा काय झाला होता, धावल्यामुळे काय झालं होतं, खूप थकला होता, आहे की नाही। सह वेगाने धावितुम असमर्थः भवती म्हणजे थकलेला होता। अंतः मंद धावितो प्रारब्धते पण त्यामुळे त्याने जरासा संतपणे धावण्यास का प्रारब्धते म्हणजे प्रारंभ केला, म्हणजे हळूहळू धावायला लागला। पर नैव वीरमती सह पण तो थोडा सुद्धा थांबला नाही। जास्त गतीने धावत होता, आता तो थकल्यामुळे कमी गतीने धावायला लागला, पण तो जरा सुद्धा थांबला नाहीये। अतिमंद धाविते प्रारभते पर नैव वीरमती सह अधुना ग्राम समे एव तत्र स्वामीन नायमी संसर्क्षामीच म्हणजे आता गाव काय झालेलं होतं, ग्रामह म्हणजे काय, गाव, समीपे म्हणजे जवळ आलेलं होतं। आणि स्वामीन म्हणजे मालकांना मी तेथे नेईन आणि त्यांचं रक्षण करण। पण रस्त्यावर काय झालं होतं पुढे बघा, रक्षमीस पर मार्गे विस्तीर्ण जलप्रवाह, परंतु रस्त्यात मोठा काय झाला होता, जलप्रवाह म्हणजे पाण्याचा रुंद प्रवाह होता। अधुना की करणीय म्हणजे आता काय करायचं असं त्या घोड्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झालेला आहे। येती चिंतयती अश्व, चिंतयती म्हणजे काय, त्याला काळजी वाटायला लागली, हे की नाही, म्हणजे त्याच्या अशा विचार डोक्यात त्याच्यामध्ये यायला लागलेले। कोणाच्या, अश्व म्हणजे कोण, घोडा। क्षीण व्रंतीसह अश्व तम उडळ यतिम असमर्थ म्हणजे दुबळा जखमी झालेला तो प्रवाह ओलांडण्यास कसा होता, असमर्थ म्हणजे त्याच्यामध्ये ताकद नव्हती त्या घोड्यामध्ये की एवढी जखम झालेली होती, पण आपण तो जलप्रवाह काय करू, ओलांडून पुढे जाऊ शकतो, एवढी ताकद नव्हती, असमर्थ होता तो। किंतु समय अल्पः वेळ कशी होती त्याच्याकडे, खूप फार थोडा वेळ होता, तरी पण बघा कदमपि प्राणः अविगण्यशः जलप्रवाह उल्लडयन्ती म्हणजे प्राणाची पर्वा न करता त्याने कसा बसा पाण्याचा प्रवाह त्याने काला उल्लडयन्ती म्हणजे ओलांडला। अपरतीरो गत्वा भूमिपतिती म्हणजे दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन
काय झाला तो घोडा बघा, भूमी पतती तेन आधोमिम स्वामी अपि भूम निपतती, म्हणजे तो घोडा कोसळला खाली आणि त्याच्या दणक्याने त्याचा मालक सुद्धा काय झाला, खाली कोसळला. स्वामी अपि भूमे निपतती, म्हणजे घोडा कोसळला अर्थात त्याचा स्वामी म्हणजे त्याचा मालक सुद्धा घोड्यावर जो काय बसलेला होता तो सुद्धा घोडा खाली पडल्याबरोबर काय झालेला आहे, खाली कोसळलेला आहे. कृतकिंच कालांतर स्वामी संज्ञा लभते, म्हणजे अल्प काळातच स्वामीला संज्ञा म्हणजे काय, संज्ञा म्हणजे शुद्ध आलेली आहे. स्व अश्वस्य समीपे आगच्छती, आणि तो घोड्यापाशी आगच्छती म्हणजे घोड्याजवळ गेलेला आहे. शुद्ध आल्याच्या नंतर त्या घोड्याचा मालक स्नेहेन म्हणजे प्रेमाने, अश्वस्य शरीर स्पृशती म्हणजे स्पर्श करतो, आणि प्रेमाने तो मालक आपल्या घोड्याला काय करतो, स्पर्श करतो. आणि भूमिः पतितः अश्व अपि स्वामीन पश्यन्ति समाधेन न प्राणनः त्या जिंतीचः, आणि जमिनीवर पडलेल्या घोड्याने सुद्धा मालकाला पाहिले आणि त्याने काय केले, समाधानेन प्राणन त्या जंतीचः, म्हणजे समाधानाने त्याने आपले प्राण काय झालेले आहे, सोडलेले आहे. कह एषः नृपः, मग कोण होता हा राजा, नृपः म्हणजे कोण, राजा. कोण होता हा राजा, ज्ञात येते वा म्हणजे माहित आहे, सह एव महाराणा प्रतापः, कोण होता तो राजा, महाराणा प्रताप होता. राजस्थान राज्यस्य बघा मेवाड प्रदेशस्य नृप श्रेष्ठ, आणि हा राजस्थान राज्यातील मेवाड प्रांतातील सर्वोत्तम राजा होता. कोण, हा महाराणा प्रताप. कह एषः स्वामी भक्त अश्व, आणि हा स्वामी भक्त घोडा कोण होता, मग एषः चेतकः नाम अश्व, त्या घोड्याचं नाव काय होतं, चेतक नावाचा हा घोडा होता. आणि त्या सगळ्या घोड्यामध्ये काय झाला होता, आदर्श ठरलेला होता. अश्वेषु आदर्श भूतः सहा, सर्व घोड्यामध्ये तो आदर्श ठरलेला होता. तस्य स्मृत्यत निर्मिती समाधीस्थल मेवाड प्रांते विराजते, आणि अशा प्रकारे त्याच्या स्मरणार्थ बांधलेले समाधीस्थळ मेवाड प्रांतामध्ये खोलून दिसत आहेत. विराजते म्हणजे मेवाड प्रांतामध्ये त्या घोड्याचं स्मारक काय केलेलं बांधलेलं आहे. धन्य हा स्वामी राणा प्रताप, धन्यचं स्वामी हा अश्व चेतक, आणि तो मालक राणा प्रताप धन्य होय, आणि स्वामी भक्त घोडा सुद्धा चेतक धन्य होय. अशा प्रकारे कवी एक प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये किती जिव्हाळ्याचं नातं असतं. प्राण्यांना जरी बोलताना येत जरी नसलं तर त्यांच्यामध्ये सुद्धा भावना असतात. जशा माणसांना भावना असतात तशा प्राण्यांना सुद्धा भावना असतात. ते सुद्धा इतरांचं दुःख काय करत असतात, जाणत असतात. म्हणून प्राणी आणि माणूस यांच्यातील ही कथा किती मनोरंजकपूर्वक कवीने सांगितले की म्हणून पाळीव प्राण्यावरती आपण जेवढं प्रेम कराल तेवढंच ते प्राणीसुद्धा आपल्यावरती काय करत असतात, प्रेम करत असतात. थँक्यू. जर तुम्हाला ह्या धड्याचा अर्थ समजला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.